तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2026 नुसार भारताचा जो परकीय चलन साठा आहे तो आता वाढलेला आहे। तर हे आपल्याला पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे, याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो। बघा 2014-15 ला ज्यावेळेस हे एनडीए गव्हर्नमेंट आलं होतं त्यावेळेस भारताचा परकीय चलन साठा 341.64 बिलियन डॉलर होता, तर तो आता वाढून 2025-26 मध्ये तो 701.4 बिलियन डॉलर इथपर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे आपली जी परकीय चलनाच्या बाबतीमध्ये आपण कसे स्ट्रॉंग बनत चाललेलो आहे। आता आरबीआयच्या परकीय चलन साठ्यामध्ये काय असतं, तर परकीय चलन याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो। परकीय चलन जसे की परकीय बॉन्ड्स आणि करन्सी, परकीय करन्सी वेगवेगळ्या टाइप मधली करन्सी म्हणजे वेगवेगळ्या देशाची करन्सी। नंतर गोल्ड, हे गोल्ड सुद्धा परकीय चलनी साठ्यामध्ये पकडलं जातं। नंतर आयएमएफ मधला जो एसडीआर आहे, स्पेशल ड्रॉइंग राईट्स, जे आपण खरेदी केलेले असतात ते पण आपल्या परकीय चलनामध्ये पकडले जातात। आणि आयएमएफ मधला एसडीआर आणि आयएमएफ मधील आरटीएफ, रिझर्व्ह ट्रांचे पोझिशन। आता रिझर्व्ह ट्रांचे पोझिशन काय असतं, तर कुठल्याही देशाला आयएमएफ मध्ये कोटा दिलेला असतो, त्या कोट्यामध्ये समजा भारताला जर तो 100 कोटींचा कोटा दिला असेल तर त्या 100 कोटींपैकी 75% रक्कम ही इंडियन रुपीज मध्ये आयएमएफ मध्ये ठेवावी लागते आणि जो 25% रक्कम आहे ती आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जे हार्ड चलन असतं त्या हार्ड चलनामध्ये ठेवावं लागते, म्हणजे डॉलर मध्ये ठेवावं लागते। तर या 25%ला आरटीएफ म्हणतात, ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, आयएमएफ कडून कर्ज घेऊ शकतो, राईट। तर हे आरबीआयच्या परकीय चलन साठ्यामध्ये येतं। तर हे लक्षात ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे। बाकी इथं तुम्हाला 2020 म्हणजे 21-22 पासून 2024-25 पर्यंतचा पूर्ण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ह्याच्यामध्ये दिलेला आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता। तर दररोज आपलं 7 PM ला या चॅनलवरती लेक्चर असतं, ज्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिकची रिव्हिजन करून घेतो। तिथं या तुम्ही, आणि तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल तर 9403933345 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। सो धन्यवाद।